नमस्कार रसिक हो. कुलस्वामिनी मीडियातर्फे आयोजित पुस्तक अभिवाचन या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अकोल्याचे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ कथाकार श्री सुरेश मार्कंडे यांच्या शलाका या कथासंग्रहातील एकूण 12 कथांचं अभिवाचन या उपक्रमांतर्गत मी सादर करते. आजच्या 8व्या कथेचं शीर्षक आहे इथेच स्वर्ग लाभला. काही दिवसांपूर्वी प्रशांत आईला नियमित तपासणी करता दवाखान्यात घेऊन आला होता. तपासणी झाल्यावर प्रशांत आईला घरी घेऊन जाणार तोच फाटकात एक रुग्णवाहिका येऊन धडकली. रुग्णवाहिकेत अपघात झालेला पेशंट होता. रुग्णवाहिकेजवळ लोकांची गर्दी जमा झाली. पेशंटला आत नेलं तरशी लोकांची गर्दी विखुरली. आतमध्ये अजून कोणीतरी आहे याकडे लोकांचं लक्षच नव्हतं. आतून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता. गाडीत किंवा गाडीजवळ कुणीही नव्हतं. प्रशांतच्या आईचं लक्ष गेलं. 3.5-4 वर्षांचा एक मुलगा आतमध्ये एकटाच रडत बसला होता. प्रशांतच्या आईने त्याला जवळ घेतलं. त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं रडणं काही थांबेना. मुलाचे रक्ताने भिजलेले कपडे पाहून मुलगा अपघात झालेल्या गृहस्थाचा असावा हे कोणाच्याही लक्षात येणारं होतं. त्या मुलाला स्वतःच्या नावाव्यतिरिक्त काहीही सांगता येत नव्हतं. अजून पेशंटची ओळख पटली नव्हती. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी आली. अपघात ज्या जागेवर झाला तिथूनच पोलिसांनी काही माहिती मिळवली होती. पेशंट कोणातरी मोठ्या दुकानावर वही खाते लिहून देण्याचं काम करीत होता. थोड्याच वेळात पेशंट ज्या चाळीत राहत होता त्या चाळीतील 4-5 लोक दवाखान्यात आले. आतापर्यंत फक्त पेशंटचं नाव कळलं. पेशंट 4-5 महिन्यांपूर्वी त्या चाळीत राहायला आला होता. त्याची कौटुंबिक माहिती कोणालाही फारशी माहीत नव्हती. एवढ्यात आतून निरोप आला, पेशंट दगावलाय. पोलिसांची धावपळ सुरू झाली. डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याकरता पोलीस कागदपत्रांची जुळवाजुळव करू लागले. इकडे डेड बॉडी PM करता पाठवण्यात आली. प्रशांतची आई आणि चाळीतील लोक पेशंटच्या घरी आले. पेशंटच्या घरी आल्यानंतर चाळीतील लोकांकडून पेशंटचं नाव सुधीर जोशी असल्याचं कळलं. सुधीरचा घटस्फोट झालेला आहे हेही कळलं. सुधीरला इतर कोणतेही नातेवाईक नाहीत हे सुद्धा कळलं. थोड्याच वेळात चाळीतील बऱ्याच बाया पेशंटच्या घरी जमा झाल्या. सर्वजण प्रेत घरी आणण्याची वाट पाहू लागले. एवढं सगळं होत असताना पेशंटचा मुलगा सुश्रुत प्रशांतच्या आईजवळ निश्चिंत झोपला होता. त्याला फक्त एवढंच माहिती होतं की भूक लागली की जेवायचं, झोप आली की झोपायचं, बाकी वेळ खेळायचं. दगडालाही पाजर फोडेल असा तो प्रसंग होता. सायंकाळी केव्हा तरी ते प्रेत घरी आणण्यात आलं. अंत्यसंस्काराची सर्व तयारी चाळीतील लोकांनीच केली. माणुसकी अजूनही जिवंत आहे तो प्रसंग हेच दर्शवित होता. शेवटी सुश्रुतला नमस्कार करण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा तो जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून विचारित होता, माझ्या बाबाला कुठे घेऊन चालले? माझ्या बाबाला कुठे घेऊन चालले? त्याच्या या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाजवळच नव्हतं. सुश्रुत सारखा मुलगा असताना घटस्फोट घेऊन स्वतःच्या मुलापासून दूर राहणं पसंत केलं. कोण असेल ती बाई? सुश्रुतच्या आईबद्दल प्रत्येकाच्या मनात घृणा निर्माण होऊ लागली. सुश्रुतच्या आईला कुणीही पाहिलेलं नव्हतं. प्रत्येकाला एकच प्रश्न सतावित होता, अंतिम संस्कार करून आल्यानंतर पुढे काय? सुश्रुत मात्र निश्चिंत झोपला होता. त्याला एकट्याला घरात ठेवून सर्वजण घरी गेले असते तरीही त्याची काहीच तक्रार नव्हती. चाळीतील 4-5 जण सुश्रुतला आपल्या घरी नेण्यास तयार झाले. तिथे त्याचं भवितव्य काय? अनाथाच्या नशिबात जे असतं तेच त्याच्या वाट्याला आलं असतं आणि एक लावारिस पुन्हा तयार झाला असता. सारासार विचार करून प्रशांतने चाळीतील लोकांना सांगितलं, सुधीर जोशी माझ्या नात्यातच होते, त्यामुळे मी सुश्रुतला घेऊन जातो. प्रशांतच्या या म्हणण्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. उलट काही लोकांना पडलेला प्रश्न आपोआपच सुटला होता. रात्री केव्हा तरी उशिरा प्रशांत आणि त्याची आई सुश्रुतला घेऊन घरी आले. रात्रभर त्यांना एकच प्रश्न सतावत होता, सुश्रुतला सकाळी काय सांगायचं जेव्हा तो विचारेल, माझे बाबा कुठे गेले? तुम्ही कोण? सुश्रुत प्रशांतचा कुणीही लागत नव्हता. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सुधीर जोशीच स्वतः अनाथ होते. सुधीरचा घटस्फोट झालेला होता. सुश्रुतची आई जिवंत आहे की नाही हे देखील कोणाला माहीत नव्हतं. कदाचित त्याच्या आईने दुसरं लग्नही केलं असावं. या कोणत्याही प्रश्नांची उत्तर शोधण्यापेक्षा सुश्रुतला स्वतःच्या जवळ ठेवण्याचा निर्णय प्रशांतने घेतला. दिवसामागून दिवस जात होते. सुश्रुत आता प्रशांतच्या घरी रमू लागला. प्रशांतच्या घरी कशाचीच कमतरता नव्हती. त्याची आर्थिक स्थिती चांगली होती. स्वतः नायब तहसीलदार म्हणून नोकरीला होता. गावात भरपूर शेती होती. वडील लहानपणीच वारल्यामुळे घरी प्रशांत आणि त्याची आई दोघेच जण.
प्रशांत लग्नाच्या बाजारात उभा राहिला आणि पहिल्याच मुलीने नकार दिला. नापसंती कळवली. डोक्यात फरक असणारी मुलगीच त्याला नापसंत करू शकत होती. त्याला नापसंत केलं हे मात्र खरं. तेव्हापासून स्त्री जातीविषयी त्याच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली. त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. प्रशांतच्या आईचं प्रशांतच्या लग्नासाठी प्रयत्न मात्र सुरू होते. त्या दिवशी प्रशांत एकटाच घरी होता. सुश्रुत आणि प्रशांतची आई सकाळीच गावी शेतीकडे गेले होते. प्रशांत दुपारी वामकुक्षी आटोपून चहा करण्याच्या तयारीत होता. बेल वाजली म्हणून त्याने दार उघडला. आपण जागे आहोत की स्वप्नात हे पाहण्यासाठी त्याने स्वतःला चिमटा काढला. त्याचा विश्वासच बसेना. समोर शिल्पा उभी होती. 6 वर्षांपूर्वी त्याने शिल्पाला पाहिलं होतं. प्रशांतच्या घरीच दाखवण्याचा कार्यक्रम झाला होता. शिल्पा प्रशांतला पसंत होती. प्रशांतला नापसंत करण्यासारखं काहीच नव्हतं. कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक. 8 दिवसांनंतर शिल्पाच्या वडिलांचं नापसंतीचं पत्र आलं. प्रशांतचा लग्न संस्थेवरचा आणि स्वतःवरचा विश्वासच उडाला. शिल्पा त्याला खूप पसंत होती. पाहता क्षणी शिल्पाने प्रशांतच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. प्रशांत काही बोलायच्या आत शिल्पा आत आली. प्रशांत शिल्पाकडे फक्त पाहतच राहिला. हे काय होतंय त्याला काहीच कळत नव्हतं. शेवटी शिल्पानेच बोलायला सुरुवात केली. ती प्रशांतला म्हणाली, मी सुश्रुतला घ्यायला आली आहे. या एका वाक्याने प्रशांतला बरंच काही कळलं. 2-1 मिनिटं झाली असतील. कोणीच काही बोलेना. नंतर प्रशांतनेच बोलायला सुरुवात केली. प्रशांत म्हणाला, म्हणजे तुम्ही सुश्रुतच्या आई, घटस्फोटित शिल्पा सुधीर जोशी. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? सुश्रुत सारखा मुलगा असताना त्याला वाऱ्यावर सोडून तुम्ही घटस्फोट घेतला. त्याचे वडील वारल्यावर तुम्ही त्याला घ्यायला आल्यात. तुमच्या आईची ममता आता जागृत झाली. तेव्हा कुठे गेली होती आईची माया? प्रशांतचं बोलणं संपल्यावर शिल्पा शांतपणे त्याला म्हणाली, मजजवळ बोलण्यासारखं काहीच नाही. तुमचा माझ्यावर राग असणं साहजिकच आहे आणि तो असायलाही पाहिजे. मी तुम्हाला नापसंत केलं, तुम्हाला असंच वाटत असेल. मी तुम्हाला नापसंत केलं नाही, पण माणसाने पूर्ण न होणारी स्वप्न पाहू नयेत. उगीचच आकाशाला गवसणी घालू नये. तुम्ही कुठे, आम्ही कुठे. तुम्ही कुबेर, तुमच्या मनाने आम्ही अगदीच नगण्य. माणसाने गणपतवाणी होऊ नये. माझे वडील ट्रक ड्रायव्हर, आई अंगणवाडी सेविका. तुमची आमची तुलनाच होऊ शकत नाही, म्हणून मी स्वतः हा निर्णय घेतला. यावर प्रशांत तिला म्हणाला, छान निर्णय घेतला. खरंच खूप समजदार आहात तुम्ही. पण हा समजूतदारपणा 1 वर्षाच्या मुलाला सोडून देताना नाही दाखवला. आहे का काही उत्तर? प्रशांतचं बोलणं संपल्यावर शिल्पा शांतपणे त्याला म्हणाली, तुम्हाला पटो किंवा न पटो, मी काय सांगते तेवढं ऐकून तरी घ्या. शिल्पा बोलू लागली, मी BA झाल्याबरोबर वडिलांनी स्थळं पाहायला सुरुवात केली. तुमच्यासारखं गर्भश्रीमंत स्थळ आमची आर्थिक स्थिती पाहता मला तरी योग्य वाटलं नाही. मला माझ्या परिस्थितीला अनुरूप असणारा जोडीदारच हवा होता. शिल्पाचं बोलणं मध्येच थांबवून प्रशांत म्हणाला, बरोबर, लग्न झाल्यावर नवऱ्याला बोटावर खेळवायला. शिल्पा म्हणाली, तुम्ही काहीही म्हणू शकता. यापेक्षाही वाईट शब्दात तुम्ही माझी निर्भत्सना करू शकता. थोड्याच दिवसात पतसंस्थेत रोखपाल असलेल्या सुधीर जोशीबरोबर माझं लग्न झालं. लग्नानंतर 2च वर्षात पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यात सुश्रुतचे वडील गोवल्या गेले. त्यांनी मला घरून 5 लाख रुपये आणावयास सांगितले. मला माहेरी आणून सोडलं तेव्हा सुश्रुत 1 वर्षाचा होता. माझे वडील 5 लाख रुपये देऊ नाही शकले. परिणामी त्यांची नोकरी गेली. ते हे सर्व सहन नाही करू शकले. विचित्र स्वभावाचे असलेले सुश्रुतचे वडील खूपच विचित्र वागले. मला तू नकोयस, तू माझ्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू नकोस, तुझा माझा काही संबंध नाही, असं बोलून ते मोकळे झाले. एक दिवस ते आमच्या घरी आले. सुश्रुत समोर एकटाच आहे हे पाहून ते त्याला उचलून घेऊन गेले. त्यानंतर मी माझ्या घरी जाण्याचा खूप प्रयत्न केला नसेल असं तुम्हाला वाटतं का? सुश्रुत शिवाय मी खूप आनंदात राहत असेन असंही तुम्हाला वाटतं? तर ते चूक आहे. मी एक स्त्री आहे. स्त्रीचं दुःख पुरुष नाही जाणू शकत. हे सगळं तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. मला माझा सुश्रुत हवाय. अपघातात वारलेले तेच ते सुधीर जोशी, सुश्रुतचे वडील. 3 वर्ष सुश्रुतचा मी शोध घेत होते. पत्ता लागल्याबरोबर त्याला घ्यायला आले. मला माझा सुश्रुत हवाय. यावर प्रशांत शिल्पाला म्हणाला, तुम्ही म्हणजे आई या शब्दाला कलंक आहात. जन्म दिलेल्या दूध पित्या मुलाशिवाय जी स्त्री राहू शकते तिला तर असंच म्हणावं लागेल की माता न तू वैरिणी. मी सुश्रुतला तुमच्या स्वाधीन करू शकत नाही. तुम्हाला काय कल्पना आहे? वडील वारले तेव्हा त्याची काय अवस्था झाली होती? तो सारखा आई आई करीत होता. काय सांगणार आम्ही त्याला? तुझ्या आईचा घटस्फोट झालाय म्हणून? समजतं त्याला घटस्फोट म्हणजे काय? तुमचा मुलगा माझ्याजवळ सुरक्षित आहे. शिल्पा म्हणाली, मी पाया पडते तुमच्या. कोणतीही शिक्षा मला द्या, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे.
मी कोण शिक्षा देणार? तुम्ही जाऊ शकता. 1 वर्ष आम्ही त्याला ज्या मायेने वागवलं, एका क्षणात आटवून टाकायची ती माया. माझ्या आईला तो आईच समजतो. निर्माण झालेली ही प्रेमबंधनं आम्ही तोडून टाकायची. प्रशांत रागारागाने बोलत होता. शेवटी हतबल होऊन शिल्पा त्याला म्हणाली, मला फक्त 1 वेळा त्याला पाहू तर द्या. मी त्याला स्पर्शही करणार नाही. आई आणि सुश्रुत गावी शेतीवर गेले आहेत. तुम्ही आता जाऊ शकता. मी कळवेल त्या दिवशी त्याला फक्त पाहायला या. मी त्याला तुमच्या स्वाधीन करीन. हा विचार डोक्यातून काढून टाका. प्रशांतने शिल्पाला सांगितलं. आई आणि सुश्रुत घरी आल्यावर प्रशांतने सगळी हकीकत आईला सांगितली. प्रशांत आणि त्याची आई सुश्रुतच्या मोहपाशात इतके गुंतले होते की सुश्रुत शिवाय राहणं ही कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. या घटनेलाही बरेच दिवस झाले. प्रशांतच्या आईने प्रशांतला समजवलं, मायलेकराची ताटातूट करणं योग्य नसतं, ते महापाप असतं. खूप विचार केल्यानंतर सुश्रुतला शिल्पाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ठरलेल्या दिवशी शिल्पा सुश्रुतला घेण्यासाठी आली. प्रशांतच्या आईने शिल्पाला सांगितलं, त्याला झोपू दे. तो झोपेत असताना त्याला घेऊन जा. जागा असताना तो तुझ्याबरोबर येणार नाही. त्याला मात्र चांगल्या प्रकारे सांभाळ, एवढीच आमची विनंती आहे तुला. प्रशांतने 10 लाखांचा चेक शिल्पाजवळ दिला आणि म्हणाला, सुश्रुतच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी हे पैसे. कशाचीही उणीव त्याला भासू देऊ नकोस. प्रशांतने शिल्पाला चेक दिला. प्रथमच त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा तो मोकळा गळा आणि कपाळावर भूमितीतील बिंदू एवढे लावलेले काळे गंध आणि तिचा तो केविलवाणा चेहरा, ती जी आतापर्यंत बोलली त्याची सत्यताच पटवून देत होता. शिल्पाने प्रशांतला आणि त्याच्या आईला नमस्कार केला. सुश्रुतला घेऊन निघून गेली. जाताना तिच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि तिचा चेहरा प्रशांतला बरंच काही सांगून गेले. ती दृष्टीआड होईपर्यंत दोघंही तिच्याकडे पाहत राहिले. शिल्पा दृष्टीआड झाली आणि दोघांनाही आभाळ कोसळल्यासारखं वाटू लागलं. दोघांनाही अश्रू आवरता येत नव्हते. शून्यात दृष्टी लावून ते दोघेही बसले. दोघेही आपापल्या मनाची समजूत काढीत होते. जे आपलं नाहीच त्याची आज तरी का धरावी? दोघांनाही मोठ्या कष्टाने स्वतःला आवरता आलं. शिल्पाला जाऊन जवळपास 1 तास झाला असेल. दारावरची बेल वाजल्यामुळे प्रशांतने दार उघडला. शिल्पा सुश्रुतला घेऊन परत आली होती. सुश्रुतला आणि प्रशांतने दिलेला चेक प्रशांत जवळ देत त्याला म्हणाली, सुश्रुत तुमचा आहे, तो तुमच्या जवळ राहील. शिल्पाने सुश्रुतला प्रशांतच्या स्वाधीन केलं आणि ती निघून गेली. शिल्पाला जाऊनही 15-20 दिवस झाले असतील. त्यांची कामं आता नियमित सुरू झाली होती. अचानक एके दिवशी तिघेही जण शिल्पाच्या गावी पोहोचले. तिथे त्यांना कळलं की शिल्पा अंगणवाडीवर शिक्षिकेची नोकरी करते. त्यांनी अंगणवाडी गाठली. शिल्पा कुलकर्णी आहेत का म्हणून चौकशी केली. कोणीतरी भेटायला आलं असेल म्हणून कपाळावर आलेला घाम डाव्या हाताच्या मनगटाने पुसत साडीचा खोचलेला पदर उजव्या हाताने मोकळा करीत शिल्पा प्रशांत समोर हजर झाली. तिला कल्पनाच काय प्रशांत आला असेल म्हणून. शिल्पाने समोर पाहिलं. प्रशांतला पाहून लाजली, गोंधळली आणि सावरली. तिच्या गाली आलेली लाज आणि तिच्या डाव्या गोऱ्या गालावर असलेला काळा तीळ तिचं सौंदर्य अधिकच खुलवीत होता. सेविका न आल्यामुळे शिक्षिका म्हणजे शिल्पाच अंगणवाडीच्या मागील आवारात खिचडी शिजवीत होती. थोड्या वेळातच ती त्यांना घरी घेऊन आली. तिने आपल्या भावाला, वहिनीला बोलावून घेतलं. मध्यंतरीच्या काळात तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला असावा, कारण ते घरी नव्हते. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. शिल्पाने सर्वांना चहा दिला. शेवटी प्रशांतच्या आईने शिल्पाला जवळ बोलवलं आणि तिला विचारलं, मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही या एका शब्दात दे. प्रशांतच्या आईने शिल्पाला म्हटलं, मी तुला फक्त घ्यायला आले आहे प्रशांतची पत्नी म्हणून. माझा हा निर्णय तुला मान्य आहे किंवा नाही? काहीही स्पष्टीकरण न देता फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर दे. प्रशांतच्या आईने विचारलेल्या प्रश्नाला शिल्पा काय उत्तर देणार? शिल्पाच्या मनात जे होतं तेच प्रशांतच्या आईने बोलून दाखवलं. अजून काय? शिल्पाने प्रशांतच्या आईला नमस्कार केला.